नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। वन विभागाची जी जाहिरात 2023 मध्ये आली होती, त्याची जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ती आता अंतिम निवड यादी लागायला सुरुवात झालेली आहे। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, सध्या आपण महाफॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत आणि या ठिकाणी फायनल सिलेक्ट लिस्ट ऑफ फॉरेस्ट गार्ड अशा पद्धतीने हेडिंग दिसते आहे आणि या ठिकाणी खाली सर्व विभागांची नावे आपल्याला पाहायला मिळतात। नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, धुळे, नाशिक, पुणे, ठाणे आणि कोल्हापूर। यापैकी फक्त औरंगाबाद, ठाणे आणि कोल्हापूर यांचे जे फायनल सिलेक्शन लिस्ट आहे वनरक्षक या पदासाठीची यांची यायची बाकी आहे आणि उर्वरित संपूर्ण विभागांची फायनल सिलेक्शन लिस्ट आलेली आहे। या ठिकाणी आपल्याला डाउनलोडचा ऑप्शन दिसत आहे। जसं तुम्ही डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करणार तशी तुमची ही जी लिस्ट आहे ती डाउनलोड होऊन जाईल। तर सर्वात आधी पाहूया मित्रांनो आपण गडचिरोली। तर बघा मित्रांनो, हे अशा पद्धतीची पीडीएफ आहे आणि या पीडीएफ मध्ये पुढील जी तुमची चाचणी होणार आहे ती कशा पद्धतीने होणार आहे, कोणत्या ठिकाणी होणार आहे, किती वाजता होणार आहे याची सविस्तर माहिती या पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमकं काय म्हटलंय, एकूण 3 पॅराग्राफ देण्यात आलेले आहेत आणि पहिल्या पॅराग्राफ मध्ये तुमची वनरक्षक या पदाची जी जाहिरात आहे ती कधी प्रसिद्ध झाली होती त्याबाबत माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर तुमची जी ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे त्यांचा निकाल कधी लावला त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। त्यासोबतच कागदपत्र पडताळणी व शारीरिक मोजमापणी घेण्यात आली। त्यानंतर धाव चाचणीत मिळालेले गुण एकत्रित सर्वसाधारण गुणवत्ता यादी 13 फेब्रुवारी रोजी वन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली। त्यानंतर त्या अनुषंगाने वनरक्षक बिगर अनुसूचित क्षेत्रातील पदे सामाजिक आरक्षण विचारात घेऊन प्रादेशिक निवड समितीने 20 फेब्रुवारी 2024 रोजी गुणवत्तेनुसार बिगर अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक 49 पदांकरिता शिफारस केलेल्या उमेदवारांची वनरक्षक बिगर अनुसूचित क्षेत्राकरिता अंतिम निवड यादी यासोबत वन विभागाचे संकेतस्थळावर तसेच कार्यालयाचे सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। त्यानंतर काय म्हटलंय, वनरक्षक पदाकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची जाहिरातीत नमूद प्रमाणे पुरुष उमेदवारीकरिता 25 किलोमीटर व महिला उमेदवाराकरिता 16 किलोमीटर अंतर 4 तासात पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता चाचणी म्हणजेच स्टॅमिना टेस्ट यासोबतचे वेळापत्रकानुसार घेण्यात येत आहे। सदर चाचणीकरिता इतर आवश्यक माहिती वेळापत्रकासोबत देण्यात आलेली आहे। शारीरिक चाचणीपूर्वी यासोबतचे शारीरिक सक्षम असल्याबाबतचे शासकीय वैद्यकीय अधिकारी, नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी व उमेदवाराकडील वचनपत्र अनिवार्य राहील। जे उमेदवार चालण्याची क्षमता चाचणी विहित वेळेत पूर्ण करणार नाही ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील। तर पहा मित्रांनो, हे अशा पद्धतीचं 20 फेब्रुवारी 2024 हे प्रसिद्धी पत्रक आहे। वन विभागातील उपवन संरक्षक प्रादेशिक गडचिरोली यांचे कार्यालय या विभागाकडून हे प्रसिद्ध झालेलं आहे। अशाच पद्धतीनं चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, धुळे, नाशिक आणि पुणे यांचे देखील वनरक्षक या पदासाठीचे अशाच पद्धतीनं प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। केवळ औरंगाबाद, ठाणे आणि कोल्हापूर यांचे अजून प्रसिद्ध झालेले नाही। यांचे या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर डाउनलोडचा ऑप्शन येत नसल्यामुळे आपल्याला ते पाहायला मिळणार नाही। ज्यावेळेस तुम्हाला इथं डाउनलोडचा ऑप्शन भेटेल त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी येऊन डाउनलोड करून पाहू शकता। तर आता खाली पाहूया मित्रांनो काय माहिती दिली आहे। अनुसूचित क्षेत्राबाहेरील नॉन पेसा वनरक्षक पदाकरिता उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, सुरुवात पहिले अराखीव सर्वसाधारण पदसंख्या 1, निवड यादी 1, प्रतीक्षा यादी 2। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पार्टिसिपेंट आयडी देण्यात आलेला आहे, नाव देण्यात आलेलं आहे, डेट ऑफ बर्थ देण्यात आली आहे आणि कॅटेगरी देण्यात आली आहे मार्क्स ऑब्टेन्ड इन ऑनलाईन एक्झामिनेशन आउट ऑफ 120। 120 पैकी तुम्हाला किती मार्क पडले होते त्याची माहिती देण्यात आलेली आहे। त्यासोबतच रनिंग टेस्ट मध्ये 80 पैकी किती मार्क मिळालेले आहेत त्याची देखील या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे आणि टोटल मार्क्स आउट ऑफ 200 अशा पद्धतीनं हे पीडीएफ देण्यात आले आहे। त्यानंतर प्रतीक्षा यादी देण्यात आली आहे। अशी कास्ट वाईज निवड यादी, प्रतीक्षा यादी, निवड यादी, प्रतीक्षा यादी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। त्यानंतर सर्वात खाली काय म्हटलंय, पुरुष उमेदवाराकरिता 25 किलोमीटर व महिला उमेदवारांसाठी 16 किलोमीटर अंतर चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी स्टॅमिना टेस्ट 4 तासात पूर्ण करणे आवश्यक आहे। जे उमेदवार चालण्याची क्षमता चाचणी विहित वेळेत पूर्ण करणार नाहीत ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील। प्रादेशिक निवड समितीने तयार केलेली निवड सूची 1 वर्षासाठी व निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेतली आहेत त्या दिनांकापर्यंत त्यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहील
त्यानंतर ही निवड सूची व्यपगत होईल। तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने ही माहिती देण्यात आली आहे प्रसिद्धी पत्रकाबाबत। आणि त्यासोबतच वनरक्षक भरती प्रक्रिया 2023 गडचिरोली वनवृत्त गडचिरोली वेळापत्रक जे आहे ते शारीरिक तग धरण्याची चाचणी स्टॅमिना टेस्ट पुरुष उमेदवारांकरिता 25 किलोमीटर व महिला उमेदवारांसाठी 16 किलोमीटर बाबत वेळापत्रक देण्यात आले आहे। कधी आहे? 23 फेब्रुवारी 2024 शुक्रवार, मध्यवर्ती काष्ट भांडार, चांदाळा रोड, गडचिरोली या ठिकाणापासून सकाळी 6 वाजता। शारीरिक तग धरण्याची चाचणी स्टॅमिना टेस्ट खालील प्रमाणे अटी व शर्ती या ठिकाणी लागू राहतील। तर हे सर्व तुम्ही जे आहेत ते अटी व शर्ती या ठिकाणी वाचून घ्यायचे आहेत। तुम्हाला काय करावं लागणार आहे? निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी शारीरिक चाचणी करिता येताना ऑनलाईन प्रवेश पत्र व अर्ज ओळख पटवण्यासाठी पुरावा सोबत आणायचा आहे। त्यासोबतच शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे शासकीय वैद्यकीय अधिकारी, नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी व उमेदवारांकडील वचनपत्र सोबत आणणे अनिवार्य राहील। ज्या उमेदवाराकडे सदरचे परिशिष्ट उपलब्ध नसल्यास त्यांनी शारीरिक तग धरण्याच्या चाचणीतून अपात्र केलं जाईल। पुरुष उमेदवारांकरिता 25 किलोमीटर व महिला उमेदवारांसाठी 16 किलोमीटर अंतर चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी 4 तासात पूर्ण करणे आवश्यक आहे। जे उमेदवार चालण्याची क्षमता चाचणी विहित वेळेत पूर्ण करणार नाहीत ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील। शारीरिक क्षमता चाचणी करिता उमेदवारांचे बूट जोडे रनिंग शूज आवश्यक आहेत। बूट जोडे नसणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही। जे उमेदवार चालण्याचे क्षमता चाचणी करिता ठरवून दिलेल्या दिनांकास गैरहजर राहतील त्यांना सदर भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल। याबाबत उमेदवारांनी नोंद घ्यावी। तर बघा मित्रांनो, हे अशा पद्धतीने शारीरिक दृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्राचा फॉर्मॅट आहे। या ठिकाणी तो तुम्ही डाउनलोड करायचा आहे आणि वैद्यकीय अधिकारी यांची स्वाक्षरी, नोंदणी क्रमांक व शिक्क्यासह सही शिक्का घ्यायचा आहे। त्यासोबत तुम्हाला वचनपत्र हे अशा पद्धतीने द्यायचं आहे। हे वचनपत्र देखील तुम्ही प्रिंट करून घेऊ शकता आणि तुमची सही आणि उमेदवाराचे पूर्ण नाव त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे आणि सोबत घेऊन जायचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं सर्वच विभागांची माहिती त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेली आहे। महाफॉरेस्ट.gov.in या संकेतस्थळावर आल्यानंतर आपण जशी आता आपण गडचिरोली विभागाची माहिती पाहिली तशाच पद्धतीनं चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, धुळे, नाशिक आणि पुणे या विभागांची देखील माहिती प्रसिद्ध झालेली आहे। केवळ वन विभागाकडून औरंगाबाद, ठाणे आणि कोल्हापूर या 3 वन वृत्ताची माहिती प्रसिद्ध होणे बाकी आहे। ही जी माहिती आहे ती फायनल सिलेक्शन लिस्ट ऑफ फॉरेस्ट गार्ड या पदासाठीची आहे मित्रांनो। त्याच्यानंतर पहा मित्रांनो, वनरक्षक या पदासाठीची कॉमन मेरिट लिस्ट फॉरेस्ट गार्ड ऑन द बेसिस ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन अँड रनिंग टेस्ट बाबत देखील यांनी या ठिकाणी अपडेट दिलेला आहे। त्यासोबतच लिस्ट ऑफ डिस्क्वालिफाईड कॅन्डिडेट्स इन फॉरेस्ट गार्ड वनरक्षक या पदासाठी जे अपात्र ठरलेले आहेत त्यांची देखील या ठिकाणी माहिती हळूहळू प्रसिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच शेड्यूल ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फिजिकल मेजरमेंट, रनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ फॉरेस्ट गार्ड याबाबत काही बदल झाला आहे का याची देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटवर। त्यानंतर ज्युनियर इंजिनियर, स्टॅटिस्टिकल असिस्टंट आणि ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट बाबत देखील फायनल सिलेक्ट लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। फायनल सिलेक्ट लिस्ट ऑफ सर्व्हेवर याची गडचिरोली, अमरावती आणि यवतमाळ या 3च विभागाची प्रसिद्ध झालेली आहे, आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर या अशा पद्धतीनं वन विभागामार्फत वनरक्षक, स्टॅटिस्टिकल असिस्टंट, ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट बाबत अपडेट ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळेल। जर तुम्हाला ही माहिती आवडली तर मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील। धन्यवाद।